आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जाऊया त्यांच्याकडे थेट. नक्कीच एकूणच हे सगळं जे प्रकरण G24 तासनं लावून धरलेलं आहे, त्याच अनुषंगानं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. सर, स्वागत आहे तुमचं G24 तासमध्ये. एकूणच G24 तासनं हे सगळं जे प्रकरण लावून धरलेलं आहे, पुण्यातली कोरेगाव पार्कसारख्या ठिकाणची 40 एकर जागा जी पूर्वीची महारत्नाची जमीन होती आणि ती 2038 पर्यंत शासनाला लीजवर दिली गेली. ती जमीन एका IT पार्कच्या नावाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांच्या मुलाला पार्थ पवारला च्या कंपनीला देण्यात येते IT पार्कसाठी, आणि 2 दिवसात हवेच्या वेगानं ही फाईल पळते. कसं बघताय तुम्ही याच्याकडे? नाही, महारत्नाला दिलेल्या जमीन एक तर परत घेता येत नाही. हेतू साध्य झाला नाही, ठीक आहे. शासनाने घेतली, पुन्हा त्याचे विक्री करणं हे तर मला वाटतं कोणत्याच गणितात बसत नाही. म्हणून आता नेमकं याच्यात काय घडलं याची मला पूर्ण कल्पना नाही. परंतु एवढं निश्चित आहे की त्या 272 लोक आहेत त्याच्यात. त्यांच्या काही लोकांचं माझ्याकडे मागणी आली होती की आमच्यावर अन्याय होतं वगैरे. या संदर्भात चौकशी ही मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलं की आम्ही चौकशी करू. म्हणून मला वाटतं त्यांच्या लेवलला ते जे निर्णय घेतील त्या पद्धतीने चौकशी जरूर होईल. सर, सगळ्यात महत्त्वाचं की सामाजिक न्याय मंत्री म्हणून तुमचं या राज्यातल्या सगळे जे मागासवर्गीय खास करून जे लोक आहेत त्यांचं पालकत्व तुमच्याकडे आहे, आणि अशा लोकांच्या जमिनी ज्या सोन्याच्या किमतीच्या जमिनी अशा कुणाच्या तरी घशात घातल्या जात आहेत. बघा, माझं काम, माझं डिपार्टमेंट हे सामाजिक न्यायाचं आहे. प्रत्येकाला न्याय द्यायची ही भूमिका आमची असते. म्हणून आता एक वेगळी पॉलिसी याच्यावर आणावं लागेल. आपण काय करतोय, तर दुर्बल घटक जे आहेत, मागासवर्गीय घटक आहेत, त्याला मुख्य प्रवाहात आणायचं काम हे शासन करतं आहे. मग अशा वेळेला त्यांना बेघर करणं हे तर शक्य होणार नाही. म्हणून एक वेगळा विचार आम्ही या संदर्भात निश्चित मुख्यमंत्र्याकडे मांडू आणि एक वेगळी पॉलिसी आणू. ह्याच्यामध्ये अनेक ठिकाणी असं झालेलं आहे की गावठांच्या जमिनी ज्यांच्यावर अनेक वर्ष ते असतात, त्यांच्यावर गुन्हे असतात, त्या गुन्ह्याची नोंद होते, नंतर त्यांना ते अलॉटमेंट केली जाते. मग अशा वेळेला त्यांना तातडीनं पुन्हा बेघर करणं मला वाटतं ते योग्य तर नाहीच. पण यातला एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर समोर येतो आहे, ही जमीन जी आहे 40 एकर 300 कोटीला याचा खरेदी झाल्याचं पाहायला मिळतंय, आणि याच्यासाठी जी स्टॅम्प ड्युटी भरणं अपेक्षित होतं ते किमान 21 कोटी स्टॅम्प ड्युटी भरणं अपेक्षित होतं. परंतु या स्टॅम्प ड्युटीसाठी त्यांना सवलत देण्यात आलेली आहे, म्हणजे राज्याचा 21 कोटीचा महसूल बुडवल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय. मी ते कागदपत्र मुळात आता माझ्याकडे नाहीत किंवा मी ते पाहिले पण नाहीत. परंतु स्टॅम्प ड्युटी असे इतक्या इझिली आणि इतक्या वेगाने कधी माफ होताना मी सुद्धा ऐकलेलं नाही आहे. म्हणून आता याच्यावर काय निर्णय घ्यायचा हा मुख्यमंत्री साहेबांनी घेतला पाहिजे. स्टॅम्प ड्युटी बुडवणे म्हणजे एकंदरीत महसुलाचा लॉसच आहे तो, आणि असा निर्णय कोणी घेतला, कोण त्याला जबाबदार आहे, याची निश्चित चौकशी केली जाईल. चौकशी केली जाईल तुम्ही म्हणता आहात. एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं हा पण उपस्थित होतो आहे की जिल्हाधिकारी आहेत, जे आत्ताचे सध्याचे जे जिल्हाधिकारी आहेत ते म्हणतात की आम्ही दोषीवर कारवाई करू, किंवा ही शासनाकडेच जमीन आहे. तर मग ही शासनाकडे जर जमीन असेल तर मुळात मग ही जमिनीची खरेदी विक्रीचा व्यवहार कसा झाला, 300 कोटीचं स्टॅम्प ड्युटीचं या सगळा कसं काय आल्या, 300 कोटीचा व्यवहार कसा काय झाला, हे सगळे जे प्रश्न निर्माण होत आहेत याच्यामध्ये काहीतरी कुणाचा वरदास्त असल्याशिवाय तर होणार नाहीत असं वाटतं. हे बघा, कोणत्याही जमिनीचा खरेदी विक्री शासनाची मुळात विदाऊट कलेक्टरच्या मान्यतेशिवाय होऊ शकत नाही. म्हणून कलेक्टर आपली जबाबदारी झटकू शकत नाही. जमीन द्यायची दुसऱ्याला हे कलेक्टरचा अधिकार आहे. तो कलेक्टरचा अधिकार त्यांना माहीत नाही, किंवा ते आता कारवाई कुणावर करणार. तर तुमची जर मान्यता घेतली असेल तर निश्चित तुमच्यावरच पहिल्यांदा कारवाई होईल. असं होत नाही कधीच. म्हणून कलेक्टरचे हे सगळं असं निदर्शनात आलं असेल किंवा त्यांना माहिती असेल, त्याच्या सहीशिवाय पुढे फाईल सरकत नाही, हे तेवढी वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आता कलेक्टरने एवढ्या वेगाने फाईल कशी फिरवली, किंवा 2 दिवसात ठराव कसा आला, आणि कशा पद्धतीने स्टॅम्प ड्युटी माफ करणं, याला काय बेसिक कारणं काय आहेत, त्या सगळ्या गोष्टीचा उलागडा मला वाटतं या चौकशीमध्ये येईल. न्यायाच्या भूमिकेत तुम्ही आहात. आता कलेक्टर म्हणतायत की दोषींवर कारवाई करू. इथं दोषी जे आहेत राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव दिसत आहेत, त्यांच्यावर कारवाई होईल, न्याय होईल इथं?
नाही, त्याच्याबद्दलचं पूर्ण माहिती जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. परंतु ही प्रक्रिया जी आहे ना, प्रक्रिया ती चूक की बरोबर हे तपासणं गरजेचं आहे. त्या प्रक्रियेमध्ये कोण दोषी आहेत, ज्यांच्यामुळे हे सर्व गेलं, मग हळूहळू सर्वजण समोर येतील. म्हणून आता मुख्यमंत्र्यांनी ज्या स्वतःच घोषणा केल्यामुळं मला वाटतं याच्यात माझ्यासारख्याने भाष्य करणं योग्य नाही आहे. एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या अनुषंगानं निर्माण होतो आहे की ही सगळी जी माणसं आहेत तुमच्याकडे आली होती म्हणता आहात, या सगळ्या माणसांच्या अनुषंगानं 2013ला त्यावेळचे तत्कालीन महसूल मंत्री जे होते त्या बाळासाहेब थोरातांकडे सुद्धा याबाबतच्या सुनावणी झाल्याचे कागदपत्र दिसत आहेत. आणि बाळासाहेब थोरातांनी त्यावेळेला आदेश दिले होते की ही जमीन 2038 पर्यंत केंद्र सरकारला बॉटनिकल ह्याच्यासाठी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे ती देता येणार नाही. असं सगळ्या गोष्टी असताना पुन्हा नव्याने ही चक्र फिरल्याचं पाहायला मिळतंय. नाही, आता बघा मागं काय निर्णय झाले किंवा आजच्या घडीला कशाच्या आधारावर दिले गेले, या सगळ्या चौकशीचा भाग आहे. पुन्हा एकदा सांगतो, म्हणून आज एकदम डायरेक्ट कुणाला आरोपी करणं किंवा डायरेक्ट कुणावर भाष्य करणं हे योग्य नाही आहे. एकदा त्याचा उलगडा होऊ द्या. पुन्हा मी सांगतो की मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः त्याच्यात लक्ष घातल्यामुळे आता हे प्रकरण वरिष्ठाच्या न्यायालयात आहे. त्यांच्याकडून तो जो काही निर्णय होईल मला वाटतं तो जनतेच्या हिताचा असेल. मुख्यमंत्र्यांकडून सर्वांना ती अपेक्षा असते आणि मला वाटतं तो निर्णय ते घेतील. नक्कीच तुम्ही सांगता आहात. एक शेवटचा प्रश्न याच्यासाठी विचारतोय, जे तज्ज्ञ मंडळी आहेत जे मागासवर्गीय घटकांच्या अनुषंगानं जे काम करतात आणि विशेष म्हणजे कायद्याच्या चौकटीत जे काम करतात, त्या लोकांचं एक असं मत येत होतं की अशा पद्धतीनं महारत्नाची जमीन परत घेऊन जर कुणाच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला असेल तर याच्यामध्ये ॲट्रॉसिटी झाली पाहिजे. असं काही होऊ शकतं? बघा, तज्ज्ञ मंडळी काय बोलत आहेत किंवा व्यवहार कसा झाला आहे, या सगळ्या गोष्टी प्रश्नाची उत्तरं आपल्याला चौकशी केल्याशिवाय कळणार नाहीत. आपण एकदा त्याच्या खोलात जेव्हा जाऊ त्या टायमाला आपल्याला कळेल ना. आजच जर त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे की याला फासावर लटकवलं पाहिजे, त्याला आतमध्ये टाकलं पाहिजे, झालेलं चुका, याला काहीतरी ग्राउंड आपल्याकडं कन्फर्म आपल्याकडं असलं पाहिजे. त्या टायमाला त्याच्यावर भाष्य करणं योग्य होईल. आणि म्हणून तुम्हाला एक सांगतो की अशा प्रकारचा कुठं गोंधळ झाला असेल जो कायदेशीर नसेल तर त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल. वतनांच्या जमिनीबाबत सामाजिक न्यायमंत्री म्हणून, इथल्या सगळ्या मागास समाजाचे पालक म्हणून तुम्ही काही पॉलिसी आणणार आहात, काही एक धोरणात्मक निर्णय या अनुषंगाने घेणार आहात? हे बघा, वतनाच्या जमिनी संदर्भामध्ये ऑलरेडी आमचं कडक धोरण आहेच. वतनाच्या जमिनी ह्यात इतरांना जातीतल्या जातीला विकता येतात. मागासवर्गीय देऊ शकतो, जसं तुम्हाला आदिवासी विभागामध्ये दिसतं त्याच पद्धतीने इकडं पण तीच प्रोसेस आहे. आणि इतरांना ती जमीन विकत घेण्याचा अधिकार नाही, त्यांना बेघर करण्याचा अधिकार इतरांना नाही आहे. म्हणून याच्या संदर्भामध्ये आमचं धोरण आहे. परंतु यापुढे असे काही चुकीचे व्यवहार होऊ नये यासाठी निश्चितच आम्ही आमच्या खात्यातर्फे योग्य तो निर्णय घेऊ आणि त्याची कडक अंमलबजावणी सुद्धा करू. हेतू साध्य झाला नाही म्हणून ही जमीन परत घेण्यात आली, महारत्नासाठी दिलेली, तर ती पुन्हा त्या लोकांना मिळावी, कारण ते तुमचे घटक आहात, हे सगळे आपले घटक आहेत. म्हणून त्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? पहिले प्रकरण मला समजून घेऊ द्या. मला आता भाष्य करणं योग्य नाही आहे. पहिलं प्रकरण समजून घेऊ द्या की काय चूक झाली की नाही झाली. त्याच्यानंतर निश्चितच मी ते जे काय 272 लोक आहेत त्यांना न्याय द्यायचा निश्चित प्रयत्न करेन. नक्की, धन्यवाद सर. एकूणच हे सगळं प्रकरण जे आहे ते मी पूर्णपणे समजून घेईन. या संदर्भातले लोक माझ्याकडेही आले होते आणि या 272 लोकांनाही न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या अनुषंगानं हा जो जमिनीचा व्यवहार झालेला आहे, या व्यवहाराच्या अनुषंगानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि आम्हीही या संदर्भात काही लोकांशी बोलतो आहोत. अशाही पद्धतीची भूमिका जी आहे ती सामाजिक मंत्री या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहे. बॅक टू स्टुडिओ. ही महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. धन्यवाद तुम्ही केलेल्या बातचीतीसाठी. तर थेट नाव घेणं मला योग्य वाटत नाही अशी प्रतिक्रिया शिरसाटांकडून देण्यात आलेली आहे. प्रकरण वरिष्ठांच्या न्यायालयामध्ये गेलेलं आहे असं देखील शिरसाट म्हणालेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत, आम्ही देखील संबंधित काही व्यक्तींशी बोलू असं देखील शिरसाटांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. प्रक्रिया चूक की बरोबर हे तपासणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया देखील शिरसाटांकडून समोर आलेली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे, त्यामुळे आता ही संपूर्ण प्रक्रिया चूक होती की बरोबर हे तपासण्याची गरज आहे असं देखील ते म्हणतात.